आपल्या हिंदू धर्मात शुभतिथीला विशेष महत्त्व आहे. बहुतेक महत्त्वाचे समारंभ, धार्मिक गोष्टी किंवा व्यवसाय पुजारी किंवा ज्योतिषांचा सल्ला घेऊनच एखाद्या शुभ दिवशी सुरू केले जाते. मात्र अक्षय तृतीया हा एक असा दिवस आहे, या दिवशी पंचांग न पाहता कोणतेही शुभ कार्य केले जाते. चैत्र शुद्ध गुढीपाडवा, दसरा, अक्षय तृतीया व दिवाळी पाडव्याचा अर्धा मुहूर्त मिळून 3.5 मुहूर्त बनतो. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय किंवा विनाश होत नाही, जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य, यज्ञ, हवन हे मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ हे अक्षय असं मिळतं असं मानलं जातं. तसेच या तृतीस केलेले दान आणि हवन हे क्षयाला जात नाही, म्हणूनच हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे. हा दिवस विशेषतः पूर्वजांचे ऋण फेडण्याचा म्हणून पाळला जातो. तर वृंदावनाच्या श्री बाके बिहारींच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रींचे चरण दर्शन होते. बाकी संपूर्ण वर्षभर ते वस्त्रांनी झाकलेले असतात. यंदा 2026 मध्ये अक्षय तृतीया तिथी ही 2 दिवस असल्याने बऱ्याच जणांमध्ये संभ्रम आहे. हिंदू नववर्षातील वैशाख महिन्यातील शुक्ल तृतीया तिथी ही 19 एप्रिलला सकाळी 10:49 सुरू होईल, तर 20 एप्रिलला सकाळी 7:28 संपेल. जरी सूर्योदयाला तृतीया नसली तरी तिथी दिवसभर आहे. त्यामुळे अक्षय तृतीया ही रविवार 19 मार्च 2026 रोजी पाळली जाईल. या अक्षय तृतीयेला विशेष करून श्री लक्ष्मीनारायण रूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. तर याच दिवशी बसवेश्वर जयंती देखील साजरी केली जाते. तर या अक्षय तृतीयेला पूजेचा शुभ मुहूर्त हा 19 एप्रिलला सकाळी 10:49 सुरू होईल व दुपारी 12:20 असेल. अक्षय तृतीयेचे महत्त्व हे सर्वश्रुत आहे. अक्षय तृतीया हा अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटकांचा एक सशक्त संग्रह आहे, ज्या प्रत्येक युगात वेगवेगळ्या दिवशी याच शुभ दिवशी घडल्या. प्राचीन कथेनुसार अक्षय तृतीया हा भगवान विष्णूंचा 6वा अवतार असलेल्या भगवान परशुरामांचा जन्मदिवस आहे. तर याच दिवशी देवी अन्नपूर्णा ही जन्माला आली. या अक्षय तृतीयेच्याच दिवशी दुसरे त्रेतायुग सुरू होते आणि पहिले सत्ययुग संपते. त्रेतायुग हे असे युग होते ज्यात वामन, परशुराम व श्रीरामांचा जन्म झाला. तर यातील पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाने याच शुभ दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली, जे महर्षी वेदव्यासांनी कथन केले होते. प्राचीन कथेनुसार याच शुभ दिवशी पवित्र गंगा नदी ही पृथ्वीवर अवतरली. तर या अक्षय तृतीयेच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णांचे परममित्र सुदामाने त्यांना तांदूळ अर्पण केले होते आणि श्रीकृष्णांनी आशीर्वाद स्वरूप त्यांना सुखी जीवनाचा आशीर्वाद दिला होता. जैन धर्मातही अक्षय तृतीयेला एक महत्त्वाचे स्थान आहे. जैन श्रद्धेनुसार पहिले तीर्थंकर ऋषभ, ज्यांना आदिनाथ आणि ऋषभदेव म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी याच दिवशी 1 वर्षाचे तप संपविले. ज्योतिषांच्या मते विवाह, गृहप्रवेश आणि इतर महत्त्वाच्या समारंभासाठी अक्षय तृतीयेचा हा शुभ दिवस निसंशयपणे विचारात घेतला पाहिजे. सोने, चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदीसाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो, कारण या शुभ दिवशीच धनाची देवता कुबेराला दैवी खजिनदार म्हणून नियुक्त केले गेले. म्हणूनच या दिवशी खरेदी केलेल्या कोणत्याही मौल्यवान वस्तूंचे मूल्य हे कधीही कमी होत नाही, शिवाय ते वाढतच राहते. शिवाय उत्तराखंडच्या 4 धामांचे दरवाजे हे दर्शनासाठी या शुभ दिवशी उघडले जातात.